दरम्यान वादळी अधिवेशनाचा आजचा 5वा दिवस आहे। विरोधक आज सुद्धा आक्रमक होण्याची शक्यता आहे। सरकारची सुद्धा जय तयारी आहे। सभागृहामध्ये पुन्हा एकदा सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामना पाहायला मिळू शकतो, कारण पडळकर विरुद्ध आव्हाड समर्थक जवळपास मागच्या अधिवेशनामध्ये भिडलेले होते आणि याच राड्या प्रकरणी आज अहवाल सादर होण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते आहे। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी माझ्यासोबत माझा सहकारी महेंद्र जोईल सध्या आपल्या सोबत आहे। महेंद्र, मागच्या अधिवेशनामध्ये जो राडा झालेला होता, खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणाला हे अशोभनीय असं वर्तन होतं आणि याच राड्या संदर्भातला आज प्रस्ताव विधिमंडळामध्ये सादर केला जाईल। काय भावना आहेत आणि काय नेमकं घडू शकतं आजच्या या अधिवेशनाच्या 5व्या दिवशी आणि काय घमासान पाहायला मिळू शकतं का? नक्कीच मागे आपण पाहिलं होतं पावसाळी अधिवेशनामध्ये आत्तापर्यंत इतिहासामध्ये अशा घटना कधी झालेली नव्हती। जी हाणामारी झाली होती, जो राडा झाला होता तो कधी झाला नव्हता, तो प्रथमच झाला होता। आणि यानंतर जे ते विधान भवनातून जे विधिमंडळ हक्क समिती आहे त्याकडून जे आहे ते मोठ्या प्रमाणात सुरक्षा बंदोबस्तही वाढवण्यात आला होता। पडळकर आणि जे गोपीचंद पडळकर भाजपचे आमदार आहेत त्यांच्या समर्थकांमध्ये हा राडा झाला होता आणि आज त्या राड्यासंदर्भात सुरुवातीला पाहायला गेलं तर जे आव्हाड आहेत त्यांनी गोपीचंद पडळकरांना लॉबीमध्ये जाताना डिवसलं होतं। त्यानंतर गोपीचंद पडळकरांनी आव्हाडांच्या कार्यकर्त्याला जे ते शिवीगाळी केली होती। एकंदरीत हा राड्याला इथूनच सुरुवात झाली होती, मात्र तो राडा या विधिमंडळाच्या पायऱ्यांजवळच झाला आणि त्यामध्ये नितीन देशमुख जे आव्हाडांचे कार्यकर्ते त्यांना अटक करण्यात आली होती। आव्हाडांनी त्यावर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन धिंगाणा घातला होता। त्यावर सगळं आज या सगळ्या संदर्भात आज जो आहे तो विधिमंडळ हक्कभंग समितीचा निर्णय येणार आहे आणि या जे सर्जेराव टकले आणि नितीन देशमुख या दोघांना ती एक दिवसाची तुरुंगवासाची शिक्षा आहे ती होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आज दिवसभरात नक्की या घटनेकडे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण सुरक्षेचा बंदोबस्त एकीकडे मजबूत ठेवण्यात आला आहे, पण पुन्हा या पद्धतीने काही लोक येत आहेत हेही वारंवार पाहायला मिळत आहे। पहिल्या दिवशी आपण पाहिलं, दुसऱ्या दिवशी पण आपण पाहिलं की आमदार आपल्या लोकांना ते सर्रासपणे घेऊन येत आहेत। नक्कीच धन्यवाद महेंद्र, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल।